राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. नंतर जोग महाराजांनी ऐकून घेतलं तर थोडा वेळ थांबले ते, त्याचं होऊ दिलं सगळं. महाराज संत महात्मे पुढच्याच सगळं होऊ देतात आणि त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र काढतात. महाराज ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, तू म्हणतोस ना आत्ताच्या कालावधीमध्ये 1,00,000 रुपये देणारा जगाच्या पाठीवरती दुसरा कोणी नसेल. पण तुला महत्वाची गोष्ट माहित नसेल, हे 1,00,000 रुपयाला लाथ मारणारा जोग महाराजासारखा दुसरा कुणीच नसेल. म्हणजे संत महात्मांचं जीवन हे त्यागी जीवन आहे, त्यागी जीवन. कबीर आणि कमालाच्या बाबतीमध्ये उदाहरण सांगितलं जातं. कबीराकडे एक सुंदर असा मोठा हिरा घेऊन एक हिऱ्याचा व्यापारी आल्यानंतर म्हटले, महाराज हा हिरा तुमच्याकडे ठेवा. कबीर महाराज म्हटले, याला हात सुद्धा लावणार नाही, मला नको. खूप आग्रह केला पण कबीर महाराजांनी तो हिरा काही स्वीकारला नाही. शेवटी तो व्यापारी निघून गेला आणि गेल्यानंतर म्हटला, वा वा वा, काय कबीर महाराजांचं वैराग्य, खूप मोठं कबीर महाराजांचं वैराग्य. तो म्हटला, पण चला ना जाऊ आपण चलत कमाल महाराजाकडे लगेच जाऊ, कमाल महाराजाचं वैराग्य बघू. कमाल महाराज भजन करत होते. गेल्याबरोबर सांगितलं, कमाल महाराज हा हिरा धरा तुमच्याकडं. आग्रह केला, आग्रह तो घेतला नाही. पण जात असताना म्हटला, महाराज तुम्ही तरी घ्या एवढा हिरा. चलत म्हटले, ठीक आहे जा. म्हटले, ठेवून दे म्हटल्यानंतर कुठं ठेव? समोर असलेल्या देवळीमध्ये ठेव. म्हणले, देवळीमध्ये ठेव. म्हटलं, अमृत जीवन ज्याला संघप्रधान जीवन म्हटलं जातं. माणसाचं जीवन संघप्रधान आहे. अश्मयुगामध्ये आपण इतिहासामध्ये वाचलंय, अश्मयुगामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये लोक कळप करून राहायचे, त्या कालावधी गोलेमध्ये एकत्र राहायचे. त्याच्यानंतर नागर संस्कृती आली. नागर संस्कृतीनंतर आता शहर वसली, गाव वसली, खेडे वसली. त्याचं कारण माणसं हे समूहानं, संघानं आणि संगतीनं राहणारी माणसं आहेत. कळले महाराज, संगतीनं माणसानं राहिलं पाहिजे. मात्र संगती 2 प्रकारच्या आहेत. एक बाध्य संगती आहे आणि एक चांगल्या पद्धतीची संगती आहे. मला संगती जर करायची असेल माणसाच्या जीवनामध्ये, तसं पाहिलं तर संघानं अनेक गोष्टी होतात. ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो तो माणूस नसताना सुद्धा त्याचा विचार आपण करायला लागतो. हा संघाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. त्यामुळे संगती करायची जर असेल तर संगती माणसाने चांगल्या माणसाची करावी. संगती करावी, संगती करावे,